तर श्रीधर पंत, आजचा विषय आपला असा आहे की माझं नेमकं काय चुकलं. आत्तापर्यंत जेवढे लोक बोलले त्यांच्यातल्या प्रत्येकाने असं सांगितलं की माझं काय चुकलं. तर कोणीतरी म्हटलं बाबा चुकीच्या संगतीत गेलो. या भोसलेंनी सांगितलं मला की मी फक्त रात्री पित होतो, नंतर दुपारवर आलो. मग घरच्यांनी सांगितलं दुपारी नका पिऊ, रात्री पिताय ठीक आहे. त्यानंतर मी ऐकलं नाही, मग सकाळी गेलो. म्हणजे लोकांचं ऐकलं नाही. म्हणजेच माझे खरे वेलविशर कोण आहेत, मला माणसं ओळखता आली नाहीत. देशपांडे, मला जेवढे भेटले, जेवढे माझ्या ओळखीचे झाले, ते सगळे मला माझे मित्र वाटायला लागले. बरोबर बोलतोय का मी? मला मित्र कोण आणि ओळखीचा कोण याच्यामध्ये डिफरन्शिएट करता आलं नाही. समोरचा माझ्याशी कोणती गोष्ट काय हेतूनी बोलतोय, व्हाय मी मागच्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे हा विचार सुद्धा मी करू शकलो नाही. त्याचं कारण आत्ता जे मी म्हटलं, आमच्या शाळेतल्या मित्रांच्यात मी जातो, त्यांच्यातल्या एकाने सांगितलं, मोन्या म्हणले अरे तुला आम्ही इतकी वर्ष बघतोय. म्हटलं हो. नाही म्हटलं ते दारू थांबवली तू वगैरे सगळं. हे का झालं तुझ्या आयुष्यात माहिती आहे का? म्हणलं का? म्हणलं आम्ही जे केलं ते तू कधीच केलं नाहीस. म्हणलं काय? नाऊ कम टू द पॉइंट. काय? तर तो मला म्हणला तू स्वतःवर प्रेम केलं नाहीस. बघा महत्वाचा विषय आहे आजचा. नवीन बांधवाला पण सांगतोय, आपण या काळात म्हणजे नुसत्या व्यसनाच्या काळात असं नाही, आपण आपल्यावरती प्रेम करायचं राहून गेलो. म्हणजे काय? आता तुला काय मुलगा मुलगी आहे? मुलगा आहे. किती वर्षाचा आहे? 23 वर्षाचा आहे तुझा मुलगा. तू मुलावर प्रेम करतो का? कसं रे करतो? त्याची काळजी घेतो. प्रेम करतो मी मुलावर म्हणजे काय करतो? आपल्यातला प्रत्येक जण बायकोवर प्रेम करतो, आईवर प्रेम करतो का रे तू? म्हणजे काय करतो? काळजी घेतो. काळजी करतो नाही, काळजी घेतो. जखमारी अशी झाली आहे आयुष्यामध्ये आपल्या की स्वतःवर आपण प्रेमच केलं नाही. देशपांडे पटतंय का बघा लॉजिकली? आपण स्वतःचे नुसते लाड करत राहिलो. आपण स्वतःला कधी रागवलोच नाही. श्रीधर पंत, रागवलं का तू स्वतःवर कधी? हे लोक काय करतात माहितीये का? हे स्वतःचं वागणं वर्षानुवर्ष मॉनिटर करत असतात. मागच्या वेळी म्हणलं होतं तसं. कुठं चुकतंय, कुठं बरोबर आहे, वेळीच स्वतःला शाबासकी देता आली पाहिजे. मेंदळे नाही ना राव, सगळीच जखमारी झाली आयुष्यात. अरे नाही झाली जखमारी, तू केली बेटे. नाही बरोबर आहे, पण म्हणजे मी चांगलं पण वागतो. कधी नुसतं चांगलं वागतो म्हणजे काय? तू शाबास म्हणला का कधी स्वतःला? नाही, स्वतःला काही शाबास म्हणायचंय? अरे म्हणायचंय, स्वतःला शाबास म्हणायचं असतं. का म्हणायचं असतं? आपल्याला दरवेळी कोण म्हणणार रे शाबास? हा, त्यांच्याकडे वेळ आहे का तेवढा? माझ्याकडे लक्ष द्यायलाच कोणाला वेळ नाही. अरे तुझं लक्ष तुझ्याकडे पाहिजे बेटे. बरोबर बोलतोय का मी? लोकांना नाही तेवढा वेळ.
तुझ्याकडे लक्ष देत बसायला. मग स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची. काळजी कसली घेतो बेट्या? नख बघ तुझी किती वाढली आहेत. नख कापत नाही तू वेळच्या वेळी. एकदा लावणी सुरू झाली की मग आंघोळ पण नाही करत रोज. हा बरोबर बोलतोय करेन. हा दाढ गाठणं पण होत नाही झालं रोजचं. काही जणांचं लावायला लागल्यानंतर सगळी केमिस्ट्रीच बदलून जाते बॉडीची. मग काय करायला पाहिजे? अनोराव मला कळतंय पण वळत नाही. कळतंय ना पण वळत नाही ना. मी जेव्हा पहिल्यांदा हा डायलॉग मारला ना, हो ना हो कळतंय पण वळत नाही, तेव्हा एकाने मला कानफडलं धरून. तो म्हणला, बाडव्या तुला जेवढं वळलंय ना तेवढंच कळलंय. तुला जेवढं वळलंय ना तेवढंच कळलंय. डोंट बी फुलिश. कळतंय काय? घंटा कळतंय रे तुला? कळत असून तुला वागता येत नाही असं एक आहे. तेवढा चांगला शिकलेला, चांगली नोकरी करणारा, चांगला पैसा मिळवणारा, चांगल्या घरात राहणारा, चांगले कपडे घालणारा, इंग्लिश फडफड बोलणारा, मीटिंगला बसल्यानंतर मिनिट्स ऑफ मीटिंगवरती लक्ष ठेवणारा, सगळं चांगलं करतो आणि कळते पण वळत नाही. बाज झालं हे शुगर कोटिंग शब्द वापरणं स्वतःबद्दलचे. आपण दरवेळेला काय केलं? आपल्या चुकांवर स्वतःच पांघरून घातलं. कळतंय पण वळत नाही म्हणून. कधी घेतलं का? कळवून घ्यायचा प्रयत्न केला का? मागच्या वेळी म्हटलं तसं ते 9 प्रश्न रात्री विचारले का कधी? आज मी कोणाशी बोललो, काय बोललो, किती बोललो, कोणी माझा अपमान केला, मी कोणाचा अपमान केला, मी किती पैसे मिळवले, मी किती बाजूला टाकले, मी घरच्यांना वेळ दिला का? केलं का रे कधी? नाही ऍक्च्युली म्हणजे काय माहितीये का, सध्या माझं शेड्यूल खूप बिझी आहे. बस खाली कसलं शेड्यूल बिझी सांगतो बेटे? कोणासाठी जगतो रे तू? नाही घरच्या जबाबदाऱ्या खूप आहेत ना. अरे तुझी जबाबदारी खूप मोठी आहे. तू असला तर घर असणार आहे आणि तू हसला तर घर हसणार आहे. जबाबदारीची जाणीवच नाही. कारण वृत्तीच मुळे माझी अशी, त्याला काय झाले ते बघतील ना आणि काय लागलं तर सांगतील ना. अरे ते काय लागलं तर सांगतील त्याच्या अगोदर तुझं काम नाही का तुम्हाला काय पाहिजे काय विचारायचं? मी आजही विचारतो माझ्या घरच्यांना. सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर चहा घेतो मी 6-6:30ला. तेव्हा टू डू टुडे, आजची कामे कागदावर लिहितो. त्यावेळेला मी बायकोला नक्की विचारतो, आज तुझं काही काम आहे का ग? हे विचारलंच पाहिजे. बाकी ते मग दिवसभरामध्ये मी करीन का नाही, म्हणजे ते काम तर करतो मी शक्यतो. कधी कधी नाही पण होत माझ्याच्याने, पण मी कम्युनिकेट करतो तिला, अगं ते माझ्याकडनं आणायचं राहिले बरं का, तू सांगितलेलं, तू मुलाला पाठव आणि आण. याला म्हणतात कुटुंबाची काळजी घेणं. अशी घेतली का रे तू कधी? काय झालं की मला घाईच ना लावायला जायची. बरं एकदा कळलंय आपल्याला आपल्या बॉडीची केमिस्ट्री बदलते, बरोबर बोलतोय ना, मग तरी का लावायला जातो? तरी का लावायला जातो विनायक? रोग आहे नको सांगू, तुला पाहिजे होती केमिस्ट्री बदलायला म्हणून. तुला माहितीये 90 लावली की केमिस्ट्री बदलते. त्याला काय झाले मग बदलू दे की. मग
त्यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे संगत बदलणे. जसे संगत तशी पंगत, जशी संगत तसे विचार, जसे विचार तसे आचार, आणि जसे आचार तसा मिळणारं फळ. इतकं सरळ आणि सोपं आहे ते. आपण स्वतःवर प्रेमच नाही केलं. आपण पैसा मिळवला नाही का? आपल्यातल्या प्रत्येक खूप पैसा मिळवला. तू मिळवला का रे? हो, तुम्ही मिळवला का? तुम्ही नाही मिळवला? मिळवला नाही. तू रे? अरे आपल्यातल्या एकही नाही आत्ता इथं कोणी ज्यांनी पैसे नाही मिळवले. मेंदळे लय मिळवले ना रे. किती लाख रुपये अकाउंटला आहे तू विचारलं तर मोठं शून्य. का? म्हणजे शून्य म्हणजे मिळवलेल्याच्या पर्सेंटेज मध्ये. बरोबर आहे. आपल्या बरोबरची मुलं, लोक, शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं कुठे गेली रे आयुष्यात? आपण का नाही पोचू शकलो रे संधी? कारण आपण आपल्यावर प्रेमच केलं नाही. त्याच्या आईला नुसतेच पैसे मिळवायचे आणि उडवायचे. नाही, जेवढे पैसे आपण खर्च केले ना तेवढीची काय फक्त दारू पिऊन इथं नाही आलेलो आपण. इतर सगळे नाद आहेतच ना. नाही आहेत. मी नाही बाई त्यातली कडीला वाचली नको म्हणू. सगळ्यांनी सगळे नाद करून मग इथं आलेलो आहे आपण. आता त्या मॅडम गेल्या म्हणून बोलतो. खरं आहे की नाही सांगा? काय नाही जमलं तर त्याच्या आईला ते जुगारीचा तरी नाद आहे, नाही तर बाईचा तरी नाद आहे. कुठं तरी त्या आसक्तीमध्ये आपण वेळोवेळी अडकत होतो. दारूत तरी कशामुळे अडकलो? आसक्तीमुळेच. 90 मध्ये एवढं टेंग, तर क्वार्टर मध्ये किती टेंग. मग 2 क्वार्टर मध्ये ढाण, 3 क्वार्टर मध्ये ढॉप. अरे कळत नाही का तुला? हा कळतंय ना, पण ओळख नाही. अरे तुला हे कळत नाही का बॉडीची केमिस्ट्री बदलते? हो कळतं ना. मग परत ढाप पर्यंत कशाला जातो? नाही, मी म्हटलं आज जमेल आपल्याला थोडी. इतिहास काय सांगतो? आपला इतिहास काय सांगतो? अथर्व ना? हा, ओंकार. आपला सगळ्यांचा इतिहास असं सांगतो, फर्स्ट ड्रिंक डज द डॅमेज. पहिला घोट घातक त्याच्या आईला. पहिला गल्लास आणि खेळ खाल्लास हे ठरलेले. तू जोपर्यंत पहिला ग्लास घेत नाही तोपर्यंत तुझं आणि तुझं सुद्धा, तुमच्यातल्या प्रत्येकाचं काहीच वाकडं होणार नाही. नक्की नाही होणार. हे भाई झालं, मानसिक टेन्शन आली, हे झालं, हो झालं, आई बोलली, बाप बोलला, बायको बोलली, पोरं बोलली, ते बोलणारच. आपलं वागणंच तसं होतं. आज 25 वर्षानंतर सुद्धा माझी बायको मला काय बोलत नाही का? बोलते. आज आपण कुठल्या कुठे असतो आयुष्यात म्हणली, तेवढी 10.5 वर्ष तुम्ही नीट वागला असतात तर. त्यानंतर मी भरपूर पैसे मिळवले. त्याच्यानंतर मी शिस्त, सातत्य, प्रामाणिकपणा सगळ्यांनी वागतोय. कुठेही फांदेबाजी करत नाही, कुठेही लांड्याला वाड्या नाही, कुठेही खोटं बोलणं नाही. किती वर्ष? 25. 10.5 मोठे का 25 मोठे? 25 मोठे. तरी सुद्धा 10.5 वर्षामध्ये त्यांच्या मनावर माझ्याकडनं काढल्या गेलेल्या जखमा अजून पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीये आणि तुमच्याही घरच्यांच्या होणार नाहीये.
मग काय आम्ही असंच राहायचं का? हो, असंच राहायचं, दुसरा पर्याय नाही. मग ते असंच बोलत राहणार का? हो. मग त्याला काय उपाय? काही उपाय नाही. त्याला सोब्रायटीचे चटके म्हणतात. ते तुला तुझ्या व्यसनीपणाची आठवण करण्यासाठी परमेश्वरांनी नियुक्त केलेले लोक आहेत. नाही तर आपले पाय जमिनीवरनं सुटायला किती वेळ लागतो रे? बरोबर बोलतोय का? आपल्याला दात लगेच येतात. आपल्याला दात लगेच येतात. जरा 15 दिवस, महिना, 6 महिने, वर्ष झालं. हे तर 5 वर्षांनी प्यायला होता. लगेच दात येतात. पण दात येण्यापूर्वी ते शिवशिवतात. दात येण्यापूर्वी देशपांडे साहेब ते शिवशिवतात आणि ते आपल्या लक्षात येतं. आता आपल्याला दात यायला लागलेले आहेत, वेळीच उपचार केले पाहिजेत. त्याला काय झाले? हेच ते स्वतःवर प्रेम न करणं, स्वतःचे लाड करणं. नाही, आता माझं वजन चांगलं वाढलेलं आहे. आता माझे दंड, छाती, थाईज सगळं व्यवस्थित मापात आलेलं आहे. आता मी कुठलाही टी शर्ट घालून चाललो तरी मी बलदंडच दिसतो. एवढंच काय, मी कितीही ढगळ फुल शर्ट घालून रस्त्याने चाललो असलो तरी मी बिल्डर असल्यामुळे 4 लोक माझ्याकडे आदराने बघतात. क्या तब्येत आहे यार इसका, असं म्हणतात. मग आता व्यायाम नाही केला तरी चालेल की? उधर ही हमारा हिंदुस्तान मार खाता है. बरोबर बोलतोय ना मंडळी? एक दिवस बेसावध राहणं की लगेच दुसऱ्या दिवशी कर्वे ना आपल्या मनात येतो रे. काल कुठे व्यायाम केला का? आजही नाही केला तरी चालेल की? माझी काय तब्येत लगेच उतरायला लागली का तेव्हा? हे ते स्वतःवर प्रेम न करणं. बरोबर बोलतोय का मी? कॅज्युअल अप्रोच. त्याला काय झालंय? आपलंय म्हणजे कसलंय? सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. आपलं म्हणजे कसलं आहे हे आपल्याला कळलंच नव्हतं इतकी वर्ष. मग त्याला उपाय काय? ज्यांना कळलेलं आहे आपलं म्हणजे कसलं आहे त्यांच्या संगतीत राहणं, त्यांच्या संगतीत वावरणं, ते जसं वागतायत तसं वागायचा प्रयत्न करणं. वागायचा, बघायचा नाही. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. मोहन, तू बोलतो कसा, त्यापेक्षा तू वागतो कसा हे महत्वाचं आहे. बोलायला मी लय पोपट आहे. बोलून तब्येत सुधारते का? त्यासाठी वर्कआउटच करायला लागतो विनायकरावांच्या वाचेत का नाही? तू किती महिने झाले रे? 11 महिने 20 दिवस झाले ना तुला? 11 महिने 6 दिवस. 6 दिवस झाले. व्यायामाला किती दिवस दांडी मारली? काय सांगतो तू? एकही दिवस नाही. एकदा दोनदा. आणि नंतर परत 3ऱ्या दिवशी गेला व्यायामाला. 2 दिवसापेक्षा जास्त. बघा, आहे का? ते प्रवासात होता तो तेव्हा. एसटीत कुठं व्यायाम करणार? म्हणून नाही केला त्यांनी व्यायाम. त्या दिवशी आपलं वळणं झालं होतं म्हणून मला आठवतं आता येईल. म्हणजे हा काय करतोय? हा शरीरावर प्रेम करतोय. शरीराला काही झालं की वेळच्या वेळी औषधं घेणं, विश्रांती घेणं. मनावर प्रेम करणं म्हणजे रोज स्वतःला 10 मिनिटं गाड्या लावून 10 मिनिटं. एवढा कशाला वेळ लागतोय स्वतःला विचार करायला? अरे तुला माहित नाही स्वतःचा विचार कसा करायचा ते. 10 मिनिटं पुरत नाहीत. स्वतःचं काय चाललंय आयुष्यात हे जर का बघायची
तुम्ही रोजची सवय लावून घेतली कर्वे तर यू विल बी व्हेरी सक्सेसफुल इन युअर लाईफ. हे मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट असू देत, मोठमोठे शास्त्रज्ञ असू देत, मी विषय श्रीमंतीचा बोलत नाही, मी विषय यशस्वी माणसांचा बोलतोय. पडवळ हे रोज 10-15 मिनिटं अर्धा तास स्वतःला देतात. आपण दिला का रे कधी? संदीप दिला का रे? नाही दिला. तू दिला होता का रे? कायम निगेटिव्ह सेल्फ मोटिवेशन. सेल्फ मोटिवेशन नाही. काय चाललंय आयुष्यात? कुठं आलो आपण? ऐकताय का तुम्ही? आपलं वय किती? आपण असंच वागत राहिलो तर जगणार किती? जरा तुम्हाला टोचून बोलल्यासारखं वाटेल, पण ते टोचण्यासाठीच बोलतोय. कारण मी स्वतःला जोपर्यंत टोचत नाही तोपर्यंत मला गती नाही. मग मी तुम्हाला काय बोलतोय? तुम्हाला गती मिळावी म्हणून. हा विचार रोजचा रोज करायचा असतो. अरे, आणि सुरुवात आजच्या आपल्या ग्रुपची अशी झाली की आपण सवयीचे गुलाम असतो, नाही का? आहे का आपल्यातला एक जण तरी मी सवयीचा गुलाम नाहीये म्हणणारा? आहे का एक जण तरी माझा कंट्रोल आहे म्हणणारा? आहे का एक जण तरी मला कुठं थांबायचं कळतं म्हणणारा? अरे, एवढं कळत असतं तर आपली इथं ओळख झाली नसती. बरोबर आहे. आता विषय असा आहे, आपण आपली ओळख करून घ्यायची आहे. नेमकी ती ओळख करून घेण्याची वेळ रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटं. आणि त्याला सिस्टीम आहे. आणि ती सिस्टीम जी आहे ती म्हणजे 8वी पायरी, 8वी नाही 10वी पायरी. आजच्या दिवसभराचं निरीक्षण करणं. हे जे 12 पायऱ्या, 12 रूढी, अल्कोहोलिक्स अनॉनिमस, हे सगळं जे बोलतायत, ऐकतायत, वाचन करतायत, हे सगळं काय आहे? ही सिस्टीम आहे. नेहमी श्रीधर पंत सिस्टीम वर्क्स. घरात गेल्यानंतर बाहेर चपला काढून ठेवायच्या असतात. घरात गेल्यानंतर पाय धुतल्याशिवाय डायनिंग टेबलवर जायचं नसतं. बरोबर आहे का? आपल्यातलं कोण जातं रे चप्पल घालून डायनिंग टेबलवर? कोणीच जात नाही. तुम्ही जाता का हो? नाही ना. आता म्हणू नका आमच्याकडे डायनिंग टेबलच नाही. अरे, आपला विषय जेवणाबद्दल चाललेला आहे. डायनिंग टेबल आहे का, मग निळी खुर्ची आहे का चॉकलेटी आहे, ते नाही चाललं. आपला विषय चाललाय सिस्टीम वर्क्स. जर आपण घरातली शिस्त पाळू शकतो तर जीवनातली शिस्त का नाही पाळू शकत? साधे आहे रे ते. सोपं नाही. साधं आहे रे ते, पण सोपं नाही. कारण आपल्याला साधं ठेवायची सवयच नाही. जरा 4 पैशाची ऊब आली की आपण आपली लाईफस्टाईल बदलायला जातो. स्वतःवर प्रेम केल्याशिवाय गती नाही बरं का याच्या पुढं तुम्हाला. जीवन बदलणं साधं आहे, सोपं नाही. त्या 12 पायऱ्यांनी काय होतं, आपल्याला वळण लागतं. आपण नेमके कसे आहोत हे समजायला लागतं. हायर पॉवर, उच्च शक्ती, देवत्व
आहे की नाही, कुठला देव आहे, काय आहे, कुठं बसतो तो, ती कन्सेप्ट काय आहे हे समजायला लागतं. शरणागती म्हणजे काय? नाही आता मी पितच नाही की म्हणजे मी शरणागती. अरे लेका, ती काय दारू एकटी होती का तुझ्या आयुष्यात शरणागती मानायला? अजून 5,000 गोष्टी आहेत तुझ्या आयुष्यात ज्याच्या समोर तुला अजून शरणागती मानायची आहे. त्यासाठी मला अगोदर हे कळलं पाहिजे. ऐकताय का हो? तिकडं नका बघू. स्वतःत बदल करायचा असतो. स्वतःमध्ये बदल करणं केव्हाही सोपं. दुसऱ्यांना बदलायला जाऊ नका. मरताल. कारण दुसऱ्याला बदलणं आपल्या हातात नाही ना रे. सोपं आहे सगळ्यात. माझ्या पायाला खडे टोचतायत ना, मी चप्पल घालायची, मी गावभरचे लोक जमा करायचे आणि एवढा रस्ता जाप करा, मग मी चालत जाईन तिथनं. कोणी सांगितलंय? चप्पल घाल ना बेटे, स्वतःत बदल कर ना. एम आय करेक्ट? स्वतःत बदल करायचा. मग काय करायचा? स्वतःवर प्रेम करायला लागायचं. स्वतःवर प्रेम कसं करायचं? जे ऑलरेडी स्वतःवर प्रेम करतायत ते कसे करत आहेत हे ऑब्झर्व करायचं आणि कॉपी करण्यात आपण एक नंबर मास्टर आहे. बरोबर आहे की नाही? समोरच्यानी 2 क्वार्टर प्यायला की मी पण, मी माझं चांगलं चाललं होतं, 1.5 पितोय ते, पण दुसरा 2 पितोय म्हटल्यावर मी 2 वर जाणार. मी 2.5 वर जाणार. मी जास्त शहाणा आहे ना. तसं ज्यांनी स्वतःचं जीवन बदललेलं आहे त्यांच्यात वावरत राहिलो मी की मला समजतं स्वतःवर कसं प्रेम करायचं. अभिमान आणि गर्व आणि स्वाभिमान ह्या विषयावर आपण पुढच्या वेळी बोलू. आपण बोलू म्हणजे तुम्ही बोलायचे. तुमचं बोलून झालं की मी बोलीन. पुढच्या मंगळवारी भेटू. मला प्रार्थना म्हणायला मदत करा.